भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाच्या समावेशामुळे भारताच्या सागरी वाहतुकीनं गाठला महत्त्वाचा टप्पा, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात तब्बल 26 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. पाकिस्तानने गेली कित्येक वर्ष दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी स्वतःच्या भूमीत प्रशिक्षण शिबिरं चालवून त्यांना आश्रयस्थान दिलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची लक्झेंबर्ग दौऱ्यात टीका. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण झालेल्या रेल्वे प्रणालींपैकी एक. देशातल्या रेल्वे गाड्यांपैकी 99% अधिक भागाचं विद्युतीकरण पूर्ण. अग्निवीरांना विविध क्षेत्रात संधी मिळवून देणं किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास गटाची स्थापना. पुणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपाचं संकल्पपत्र जाहीर. राज्यातल्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराला वेग. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. आणि मलेशियात सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताची PV सिंधू, लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांची आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयी सलामी.